रात्रीच्या जेवणामध्ये भन्नाट अशी ही रेसिपी अगदी तुमच्या जिभेचे चोचले पुरवेल इतकी सुंदर होते. आणि ही रेसिपी आहे दाल तडका आणि जीरा राईस. तर अगदी साधी व सोपी पद्धत आहे आणि पोटभर असं जेवण होतं. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी हा अर्धा किलो कोलम राईस घेतलेला आहे. तर हा राईस आहे ना 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने इथे बघा धुवून घेतलाय आणि इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला सगळ्यात पहिलं तर जीरा राईस बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी इथे बघा मी हे पातेलं घेतलेलं आहे. या पातेल्यामध्ये 2 पळ्या आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापून द्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरे आणि तमालपत्री घालायची. सॉरी, इथे काय झालं माहिती आहे का, मला वाटलं व्हिडिओ चालू आहे पण तिथे बंद होता जेव्हा मी जिरे आणि तमालपत्री टाकली. त्याच्यानंतर जिरे आणि तमालपत्री चांगली परतून घेतली की त्याच्यामध्ये तांदूळ घालायचा स्वच्छ धुतलेला आणि बघा असं 5 ते 7 मिनटं छान परतून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने छान तांदूळ परतल्यानंतर जे उकळलेलं पाणी होतं, म्हणजे अर्धा किलोसाठी मी अर्धा लिटरचा तांब्या असं 2 तांबे पाणी घातलेलं आहे. तर इथे बघा वरून चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकून ठेवायचं. अगदी 10 मिनिटात आपला भात तयार होतो. भात शिजेपर्यंत आपण दाल तडक्यासाठी ही तुरीची डाळ घेतोय. ही तुरीची डाळ एक छोटी वाटी आहे आणि 5 ते 6 लोक हा भात आणि जीरा राईस आणि दाल तडका खाऊ शकतात. तर इथे बघू शकता आता मी डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर बघा अगदी पाणी जास्त नाही घालायचं, कमी पाणी घालायचं, कारण डाळ घटलायला सोपी पडते. त्याच्यानंतर इथे एक छोटा टॅमॅटो त्याच्यामध्येच घालून घेतलेला आहे. चला तर आता आपण हे कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊयात. आणि कुकरच्या आता आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचा तो थंड झाला की मग डाळ मस्त अगदी गिरगिरीत शिजते. तर इथे बघू शकता तोपर्यंत आपला भात जीरा राईस तयार झालेला आहे. तर बघा अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा भात झालेला आहे. कोलम राईस होता, खूप छान झाला. आता आपण तुम्हाला मी अगदी त्याचं दाखवते. वरून जरासुद्धा पाणी घालावं लागलं नाही. अर्धा किलो तांदळासाठी 1 लिटर पाणी घातलेलं आहे आणि इथे बघू शकता भात छान झालेला आहे. वरून मस्त कोथिंबीर घालायची आणि परत जोपर्यंत आपण खायला घेत नाही तोपर्यंत त्याला झाकून ठेवायचा, म्हणजे मस्त मोकळा आणि असे दाणे दाणे वरती येतात. चला तर आता बघा आपण लगेच दाल तडक्याची फोडणीची तयारी करूयात. तर या कढईमध्ये 2 ते 2.5 पळ्यात तेल टाकून घेतलाय. त्याच्यानंतर इथे बघा मी कांदा टाकून घेतला, कढीपत्ता टाकून घेतला आणि अशा अख्ख्या हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या. कधीही अख्ख्या मिरच्या टाकताना थोड्याशा मधून कट द्यायचा, नाहीतर काय होतं मिरची न चिरता टाकली की ती उडू शकते आणि उडतेच. तर आता बघा डाळ पण छान शिजलेली आहे आणि आता ही डाळ आपण घटलून घेऊयात. तसेच याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आलं लसूण पेस्टही टाकलेला आहे. आता कांदा, आलं लसूण पेस्ट, मिरची, कढीपत्ता छान भाजले. याच्यामध्ये हळद आणि घरचा जो मसाला आहे तो घालून घेऊयात. बाहेरचा कोणताही मसाला न वापरता खूप सुंदर दाल तडका होतो. आता आपण लगेच हे मसाले परतून झालेले आहेत, याच्यामध्ये डाळ ओतून घेऊयात. तर बघा डाळ छान शिजलेली आहे अगदी 3 शिट्ट्यांमध्ये. आणि याचा जो घट्टपणा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला जर घट्ट डाळ आवडत असेल तर घट्ट, पातळ आवडत असेल तर वरून तुम्ही गरम पाणी घेऊ शकता. वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर. आता चला डाळीला तडका देऊयात.
मस्त तेल अगदी कडकडीत गरम करायचं, गॅस बंद करायचा. तर बघा मस्त अशी डाळीला आपल्याला आपण तडका दिलेला आहे आणि इथे छान अशी आपली आता डाळ म्हणजे दाल तडका तयार आहे. ही फोडणी तुम्ही तुपामध्येही देऊ शकता. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुपामध्ये द्या किंवा बटर आवडत असेल तर बटरमध्ये देऊ शकता. मी तेलामध्येच दिलेली आहे. तर खूप सुंदर झाली होती डाळ आणि जीरा राईस. तर इथे बघू शकता मी आता तुम्हाला ताटामध्ये वाढूनही दाखवते. खूप भन्नाट अशी ही रेसिपी होते. नक्की ट्राय करा. अगदी हॉटेलच्या रेसिपीलाही मागे सारेल इतकी सुंदर रेसिपी होते आणि खाऊन नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचा या पद्धतीने केलेला दाल तडका जीरा राईस कसा झाला होता. तर मस्तपैकी पावसाळ्यामध्ये तुम्ही हा बेत अगदी रात्रीच्या जेवणासाठी करू शकता. छान असं दाल तडका जीरा राईस तयार आहे आणि सोबत सॅलड घ्यायचं आणि खूप मस्त असा हा बेत होतो. तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.